मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचे पळसा येथे आयोजन करण्यात आले होते। या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना काही समस्या असल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। तसेच महिलांना सहज आणि सोप्या भाषेमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कागदपत्रांविषयी माहिती दिली। या शिबिराला नायब तहसीलदार अनिल तामस्कर, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुखडे व तसेच या शिबिराला ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी यांनी देखील सहभाग नोंदवला होता। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने संदर्भात शिबिर घेण्यात आलं, काय नेमकं मार्गदर्शन करण्यात आलं आणि कोण उपस्थित आहे? आज महसूल दिनानिमित्त आपण या ठिकाणी पळसा या नगरीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने आपण शिबिर घेतलं होतं। या शिबिराला आज पळसा नगरीचे सरपंच, पळसा नगरीचे उपसरपंच, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर नायब तहसीलदार साहेब, स्वतः मी, त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हे सर्व मान्यवर उपस्थित होते। आपण या ठिकाणी आज सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन केलं आहे की जे पात्र महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि फॉर्म ऑनलाईन करावेत आणि फॉर्म ऑनलाईन करून आपण या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करावं लाभ घेण्यासाठी। या ठिकाणी त्यांना आवाहन करून पूर्ण या ठिकाणी सूचना पण देण्यात आल्या आहेत की फॉर्मला नाम करता कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी आपण दूर कशा करायच्यात या सर्व आपण त्यांना मार्गदर्शन देऊन त्या ठिकाणी कॅम्प लावून आपण त्याचं फॉर्म ऑनलाईन करून घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केलेली आहे।